हाय हॅलो नमस्कार, मी वंदना सुर्वे. बंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. संक्रांत स्पेशल तिळगुळाची मौसूद वडी करणार आहे. त्यासाठी सर्वात आधी गुळ बारीक करून घेणार आहे. गुळ आपण किसून घेऊ शकता किंवा असा सुरीने चिरून घेऊ शकतो. गुळ चिरल्यामुळे काय होतंय, गुळ पटकन विरघळतो आणि वडी करायला वेळ कमी लागतो. हे बघा, गुळ छान घेतलेला आहे. रंग बघा, कोल्हापुरी गुळ आहे हा. मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची मौसूद वडी. अगदी मऊ असते ही वडी, खायला कठीण अजिबात नाही आहे आणि करायला अगदी सोपी आणि कमीत कमी वेळेत ही वडी होते. यासाठी प्रमाण बघा, वाटीने मी सांगणार आहे. 2 वाट्या तीळ, 1 वाटी शेंगदाणे, एकूण 3 झाले. तर इथे 2.25 वाट्या गूळ घेणार आहे. आपण 3 वाट्याही गूळ घेऊ शकता. तिळगुळाची मौसूद वडी करण्यासाठी इथे एका ट्रेला किंवा ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घातलंय आणि छान तूप सगळीकडे लावून घेते. यामुळे काय होतं, वडी पटकन सुटते, ट्रेला किंवा ताटाला चिकटत नाही. तर हे साईडला ठेवून देते. संक्रांत स्पेशल तिळगुळाची मौसूद वडी, यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले. स्लो फ्लेमवर खरपूस भाजून घेणार आहे. अगदी खमंग भाजायचे आहे, बिलकुल काळसर नाही करायचे. छान भाजून घेते. शेंगदाणे छान खरपूस बदामी रंगावर भाजले गेलेत बघा. काढून घेते. पूर्णपणे गार झाल्यावर सालं काढून घेणार आहे. गावरान तीळ घेतलेत, 2 वाट्या तीळ. स्लो फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचे आहे. आणि ही दुसरी वाटी. खमंग भाजून घेते. तीळ पण बिलकुल करपायचे नाहीत. नाहीतर लाडू किंवा आपली वडी कडवट होऊ शकते. स्लो फ्लेमवरच छान तीळ भाजून घेते. भाजल्यानंतर तीळ चटचट असा आवाज येतो, त्यानंतर मग ते काढून घ्यायचे आहे. तीळ छान खमंग भाजून घेते. छान खमंग तीळ भाजले गेलेत बघा. काढून घेते आणि हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे. तीळ काढून घेतले, पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहे. पेपरावर घातलेत, त्यामुळे काय होतं, पाणी नाही सुटत खाली. एक चमचा आणि अर्धा चमचा साजूक तूप घालते. हे बघा, साधारण 2.25 वाट्या गूळ घेतलेला आहे. आपण बरोबरीने पण गूळ घालू शकतो. आणि गूळ हा फक्त विरघळू द्यायचा आहे. यामध्ये 2 टेबलस्पून फक्त पाणी घालायचं आहे. यामुळे गूळ पटकन विरघळला जातो. गूळ विरघळवून घेते. शेंगदाण्याची सालं काढून घेतली आहे. शेंगदाण्याची टरफलं काढून घेतलेत आणि मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घेणार आहे. शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घेते. शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलंय. थोडे थोडे करून तीळ मिक्सरला थोडेसे जाडसर फिरून घेते. याप्रमाणे
सर्व तीळ मिक्सरला फिरवून घेते. सर्व तीळ वाटून घेतलेत. हे बघा, छान सरसरीत मिक्सरला तीळ फिरवून घेतलेले आहे. 2 ते 3 चमचे भाजलेले तीळ काढून ठेवलेले आहेत. याचा वापर नंतर करणार आहे. या तिळाच्या कुटामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेते. तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट दोन्ही एकत्र करून घेतलेला आहे. हे साईडला ठेवून देते. गूळ विरघळायला लागलाय. फक्त गूळ विरघळू द्यायचा आहे. याचा पाक वगैरे करायचा नाही. त्यामुळे तिळाची वडी अतिशय मऊ होते. एखाद दुसरा खडा राहिलेला आहे तो विरघळू देते. अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालते. नाही घातली तरी हरकत नाहीये. घातली तर आणखीन छान स्वाद येतो. पाक छान विरघळला गेलाय. यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेते. गॅस अगदी स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे. मिक्स करून घेते. मिक्स केलं की गॅस बंद करायचा आहे. छान मिक्स झाले. गॅस बंद करते आणि यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालते. मिक्स करून घेते. यामुळे छान ग्लेझिंग येतं वडीला. मस्त, खूप छान झाले मिश्रण. ट्रेमध्ये काढून घेते. आता ही प्रोसेस फटाफट करायची आहे, फास्ट करायची आहे, कारण गूळ आळला जातो. त्यामुळे ही प्रोसेस फटाफट करायची. सर्व मिश्रण काढून यामध्ये घालतीये आणि पटापट सारखं करून घ्यायचं आहे. थोडेसे तीळ शिल्लक होते ते घालते. यामुळे वडी दिसायला खूप छान दिसते आणि चवीला छान लागते. या पेल्याला थोडंसं तूप लावून घेते आणि हे छान एकसारखं करून घेते. सर्व मिश्रण एकसारखं करून घेतलंय बघा. थोडंसं कोमट होऊ द्यायचंय. या वड्या गरम असतानाच पाडायच्या आहेत, नाहीतर गूळ आळल्यामुळे कडक होतात. थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. जरासं गरम आहे. थोडेसे पिस्त्याचे काप घालतीये. नाही घातले तरी हरकत नाही, ऑप्शनल आहे. आणि थोडे काजूचे काप घालतीये. हे पण ऑप्शनल आहे. हलकसं प्रेस करून घेते. छान सेट झाली आहे आणि कोमट आहे. तर मी वड्या कट करून घेते. आपल्या आवडीच्या साईजनुसार आपण करायचे आहे. वड्या सोडून घेते. बघा, अतिशय सुंदर, खूप छान झाली आहे वडी आणि खुसखुशीत झाली आहे. हे बघा,
सर्व वड्या काढून घेते. एक निघाले की बाकीच्या काढायला सोप्या जातात. बघा, बॅक साईड बघायची. अफलातून. आणखीन हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, मग छान सेट होतात. संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या मौसूद वड्या अतिशय भन्नाट झालेल्या आहेत. ज्यांना दात नसतील ते सुद्धा खाऊ शकतील. एक तुम्हाला वडी तोडून दाखवते. बघा, अफलातून झालेली आहे वडी. आणखीन एक कट करते बघा. खूप छान झाली आहे. हे बघा, मऊ किती आहे बघा. पुन्हा हा एक तुकडा दाखवते बघा. अतिशय मौसूद वडी झालेली आहे. संक्रांत स्पेशल तिळगुळाची मौसूद वडी भन्नाट झालेली आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे. आपल्याला ही संक्रांत स्पेशल तिळगुळाची मौसूद वडी आवडली असेल तर बंधूज फूड ट्रॅव्हलला लाईक, शेअर करा. सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंधूज फूड ट्रॅव्हल बघत राहा. थँक्यू.